हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे लिटिल डॉट EVA26. तर आज आहे बुधवार आणि नेहमीप्रमाणे माझ्या दिवसाची इथे सुरुवात झालेली आहे माझ्या किचनच्या कामांपासून. तर आज सकाळीच उठले, घरं वगैरे झाडली, फरशी पुसली आणि इवानं आज खरं तर 8 वाजता उठली. तिला थोडंसं खाऊ पिऊ घातलं होतं आणि परत झोपी गेली होती. आजकाल ना तिचा शेड्यूल थोडासा बिघडला आहे. रात्री ती 8 वाजताच झोपते आणि सकाळी तिच्या डॅडींसोबत ड्युटीला जाते वेळेसच बरोबर टायमाला ती उठत आहे. एरवी ती उठायची नाही, बट माहिती नाही आज कसा काय तिच्यामध्ये बदल झालेला आहे. असो, चांगलाच बदल आहे. सो मला इथे करायची होती तिच्यासाठी दाल खिचडी, तर त्याचीच तयारी मी इथे करते. सो दाल खिचडी बनवण्यासाठी मी इथे आलू घेतला, त्याची वरची साल वगैरे काढून घेतली, त्यानंतर लसूण वगैरे हे केला आणि इथे कांदा वगैरे पण टाकणार आहे मी त्यामध्ये. मला जायचं आहे पुण्याला. सो मी कुठलाच किराणा वगैरे सामान भरलेलं नाही आहे, कारण मला ना आहे तेच सामान घरातलं संपवायचं आहे, कारण 1 महिना मी राहणार आहे पुण्यामध्ये. आणि होतं कसं ना, जेव्हा म्हणजे बाहेर 1 महिना वगैरे राहून येते ना, जुन्या वस्तू वगैरे वापरायची हे नाही आहे मला. हे नाही म्हणण्यापेक्षा वापरावेशा वाटत नाही, कारण इवाला द्यायचं असतं सामान, खाऊ घालायचं असतं, त्यामुळे फार भीती वगैरे वाटते. जाळे वगैरे पडतात, ऊन वगैरे द्यायला तुम्हाला तर माहीतच आहे, मला ऑफिस असतं आणि घरातली कामं, इवा ह्यांच्यामुळे ना इतका फारसा टाईम वगैरे एक मिळत गोष्ट नाही मला तुम्हाला इथे वाळवणं वगैरे आवर्जून घालायला. सांगायची आहे. So, आपण ना कांदा जेव्हा असा ब्लॅक वगैरे दिसलेला राहतो तर आपण त्याला इग्नोर करतो आणि तो हे करून म्हणजे टाकून देऊन आपण त्याला खाण्यात घेतो. काही हरकत नाही आहे, बट हे खूप विषारी फंगस असतं कांद्यावर वगैरे येणारं. सो मेक शुअर ज्यांचीही इम्युनिटी पॉवर कमी असते, जसं म्हातारी माणसं झाली, त्यानंतर लहान मुलं झाली, सो त्यांच्यासाठी ना हे खूप घातक असू शकतं. आणि सो त्यासाठी तुम्ही काय करा, ॲटलिस्ट ह्याला इग्नोर वगैरे अजिबातच करू नका. सो अशा वेळेस तुम्ही ना एकतर लहान मुलांसाठी असा कांदा वापरलाच नाही पाहिजे, किंवा जर तुम्हाला वापरायचंच असेल तर हे अजिबात ह्याचं जे वरचं टर्फल वगैरे असतं ना, ते तुम्ही काढून टाका, स्वच्छपणे धुवा आणि नंतरच हे करा. ही माझी खरंच तुम्हाला खूप म्हणजे कळकळीची विनंती आहे, कारण हे खरंच खूप घातक असू शकतं. ही एक आपण याला इग्नोर करतो, काळं लागलेला आहे किंवा कांदा खराब नाही आहे, बट याला काळं लागलेलं आहे, खूप दिवसानंतरचा आहे, असा आपला गैरसमज आहे. सो असं नाही आहे. ही खरं तर खूप हे फंगस आहे, बुरशी आपण ज्याला म्हणतो, आणि हे खरंच कधी कधी खूप जास्त घातक असू शकतं शरीरासाठी. आणि त्यासाठीच मी तुम्हाला इथे हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा हा एकच उद्देश आहे माझा. सो प्लीज काळजी घ्या, हेल्दी राहा आणि स्वस्थ राहा. इवासाठी खिचडी करायची आहे, त्यासाठी मी इथे एक आलू, त्यानंतर हा कांदा चिरलेला आहे आणि डाळीचं प्रमाण बघा, 1/2 वाटी डाळ आहे ना, तर तेवढ्याच प्रमाणाची मी तांदूळ देखील घेतलेले आहेत. याने काय होतं, तर खिचडीला छान चव येते आणि मुलं आवडीने वगैरे खातात. सो मी अशा प्रकारे करते ही खिचडी. तुम्ही कशा प्रकारे करता ते सुद्धा कमेंट करून सांगा. ह्यामध्ये मी जी तिखट नसते ना, ती हिरवी मिरची टाकणार आहे, लसण टाकणार आहे. ॲक्च्युली गाजर, त्यानंतर बीट आणि पालेभाज्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तेही टाकू शकता. बट इवाचं कसं आहे ना, ती गाजर बीट टाकल्यानंतर अजिबातच खात नाही, रादर दॅन तिला आवडत नाही. कसं असताना ह्याच्यामध्ये तेल कमी असल्यामुळे ते प्रॉपर भाजलं जात नाही, नंतर मी हा लसूणही ॲड केला आहे, थोडंसं हिरवी मिरची, त्यानंतर मी इथे घालणार आहे कांदा,
इवासाठी एकीकडे दाल खिचडी लावलेली होती आणि दुसरीकडे मी इथे पोळ्या करायला घेतलेल्या आहे. ह्या पुरणपोळ्या नाहीत बरं का, ह्या आहेत चपात्या. बट आम्ही ह्याला ना पोळ्या म्हणतो. मग ते कसं माझ्याही तोंडामध्ये ह्याला पोळ्या पोळ्याच येतात. माझ्या सासरीनं ह्याला चपात्याच म्हणतात आणि बट माझ्या माहेरी पोळ्या वगैरे म्हणतात. सो तुम्ही गैरसमज वगैरे करून घेऊ नका. तसंही तुम्ही मला कधी कधीच चपाती वगैरे करताना बघत असाल, कारण माझ्या घरी मी एकटीच खाते. इवाच्या डॅडींना तर अजिबात चपातीही खात नाहीत ते आणि भाकरीही खात नाहीत. शेवटी ते तेलंगणातले आहेत आणि त्यामुळे मग मला एकटीलाच खायला मी करत असते. एकटीला खायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो, कारण घरातल्या मोठ्या माणसांसाठी आपण कसं रिस्पॉन्सिबिलिटीने एक काळजीपोटी वगैरे करतो. बट जेव्हा स्वतःची वेळ वगैरे येते ना, तेव्हा आपण ओके ठीक आहे, ते जे खातात तेच आपण करतो. असं स्वतःसाठी स्पेशल वगैरे असं काही करत नाही. बट झालं असं की माझ्याकडे आहे पीठ गव्हाचं आणि ते मला संपवायचंच होतं आणि म्हणूनच मग मी रोज रोज 2-3 अशा चपात्या वगैरे टाकून खात आहे. आणि इवाला पण त्याचं थोडंसं पनीर म्हणा किंवा आलू वगैरे टाकून असा पराठा वगैरे करून देत आहे. तिला पण ना असं भात वगैरे खाऊन अजिबात चपाती वगैरे खायची सवय नाही लावली. आता पुण्याला वगैरे गेल्यानंतर ना मी रोजच तिला चपाती वगैरे कंपल्सरी खायला वगैरे लावणार आहे. कारण माझी मम्मी मला नेहमीच सांगत असते चपाती खाऊ घाल, म्हणजे त्याच्यामुळे कसं तिला ताकद वगैरे येते, अंगामध्ये शक्ती वगैरे. तर मला करायचं आहे इथे झणझणीत असा ठेचा. तर त्यासाठी ना मी इथे मिरच्या कापून वगैरे घेतलेल्या आहेत. तुम्ही म्हणसाल की इथे एवढे तुकडे का बरं केले ताईने, तर ते ना उडतात आणि म्हणूनच असे तुकडे तुकडे वगैरे करून लो फ्लेमवरती मी याला भाजून घेणार आहे आणि झणझणीत असा ठेचा बनवणार आहे मी. खरं तर वाटून लड्डू बाबा तुम्ही झोपले होते तर मी पूर्ण स्वयंपाक करून घेतलाय बघ. तू झोपली होती तेव्हा मला माहिती आहे, कारण तू उठल्यानंतर मला काहीच नाही करू देत, हो की नाही वा? खूप दिवसानंतर मी इतकं मस्त जेवण जेवणार आहे ना. तुम्ही बघू शकता मी घेतली आहे पोळी, त्यानंतर ही आहे मुगाची डाळ जी हल्दीरामची असते ना ती, त्यानंतर माय फेवरेट ठेचा आणि इथे पापड घेतलेले आहेत मी. कसं झालं ना, ह्या ठेचा मी मिक्सरमधून काढला. जर हाताने वगैरे वाटला असता ना तर अजूनच अप्रतिम लागला असता. बट इवा लहान आहे, ती माझ्याजवळ येते, सो तिला तिखट वगैरे लागायला नको बेटा, म्हणून मग मी मिक्सरमधून काढला. तर मी आता टेस्ट करणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. मस्तपणे माझ्या आवडीचं जेवण वगैरे करून घेतलेलं आहे मी. त्यानंतर सकाळीच इथे मी वॉशिंग मशीन वगैरे लावली होती आणि कपडेही माझे धुवून झाले. तुम्ही बघू शकता की इवा ना मध्ये मध्ये करत आहे, त्यामुळे ना ती झोपल्यावरच मी वॉशिंग मशीन वगैरे लावते. कारण माझा जो स्विच बोर्ड आहे तो मला खाली ठेवावा लागतो, कारण मशीनचा जो वायर आहे तो बोर्डपर्यंत पुरत नाही. त्यामुळे ती जेव्हा झोपते तेव्हाच मी कपडे वगैरे असं लावते. आणि आमच्याकडे कसं, आम्ही जेव्हाही बाहेर पडतो तेव्हा माझी इवा एका जागेवर तर अजिबातच थांबत नाही. तिला सगळीकडे फिरायचं असतं आणि तिची एक सवय आहे, खूप वाईट सवय आहे तिला, की काहीही ती तोंडात घालते. त्यामुळे मला खूप भीती वाटते तिला बाहेर वगैरे आणायचं. तर वातावरण पण एकदम असं मस्त ढगाळ वातावरण आहे, मस्त वाटत आहे. असं वाटतं की कुठेतरी जाऊन यायला पाहिजे, कुठेतरी फिरायला वगैरे जायला पाहिजे. पण बाहेर गेल्यानंतर एकतर भाषाही कळत नाही आणि काहीच नाही. त्यामुळे इवाचे डॅडी असल्यावरच मी बाहेर वगैरे जाते. इथे जवळच मंदिर आहे, बट इथे ना तेलंगणामध्ये एक गोष्ट आहे की दुपारच्या टायमाला मंदिर म्हणजे एक विशिष्ट वेळच ठरलेली असते आणि त्याच टायमांमध्ये मंदिर वगैरे उघडे असतात. आणि आपल्याकडे कसं असं नाही आहे, दिवसभर कोणी ना कोणीतरी म्हातारी माणसं म्हणा, म्हाताऱ्या बायकां वगैरे म्हणा, मंदिरामध्ये जाणं, गप्पा वगैरे करणं असं सुरू असतं. आपल्याकडचे लोक फारच छान म्हणजे भोळे असतात आणि एकमेकांना बोलणं आवडतं त्यांना. बट इथे तसं नाही आहे. तुम्ही बघू शकाल की माझ्या म्हणजे एक तर कोणी कोणाला बोलतही नाही, म्हणजे सगळ्यांना ॲटिट्यूड काइंड ऑफ म्हणताही येईल माहिती नाही. बट मी तरी एक गोष्ट ही ऑब्झर्व केलेली आहे, ते कोणीच कोणाला जास्त बोलत नाही. किंवा मी ज्या कॉलनीमध्ये राहते ना तिथे तर मी कुठल्याच बायकांना बाहेरही नाही पाहिलं. नवरात्रीच्या वेळेस जे इथे मंदिरामध्ये वगैरे जातात पण त्यांच्याच भाषेमध्ये तेलुगूमध्ये वगैरे बोलतात आणि ते मला कळत नाही. त्याच्यामुळे मला इथे कोणी मैत्रीणही नाही आणि काहीच नाही. फक्त माझी इवाचे डॅडी आणि मी आणि माझा जॉब, एवढंच माझं आयुष्य आहे. आणि असो लाईफ आहे.
त्यानंतर कपडे वाळू घातल्यानंतर लेकीचा थोडासा लाड आला, तिला उचलून आणलं आणि थोडंसं खेळत होते. बट तिला बाहेरच जायचं होतं, अजिबातच ऐकत नव्हती. मम्मी मला खाली सोड, असंच तिचा एकच टाहो होता.